नमस्कार मित्रांनो, आज आपण गाईच्या दुधाची फॅट कशी वाढवायची हे बघणार आहोत. पण त्या अगोदर मित्रांनो, गाईच्या दुधात फॅट येते कुठून ते बघू. तर मित्रांनो, आपली गाय जो काही चारा खाते, तो चारा गाईच्या पोटात जाऊन त्यापासून 3 प्रकारचे बाय प्रॉडक्ट बनतात. एक ॲसिटेट, 2 बुटायरेट, 3 प्रोपिनेट. आपण यांना व्ही-ए-पी व्होलॅटाइल फॅटी ॲसिड म्हणतो. यांपैकी जो ॲसिटेट ॲसिड आहे, यामुळेच गाईच्या दुधात मित्रांनो फॅट येत असते. म्हणजे काय मित्रांनो, गाईच्या पोटात जितके जास्त हे ॲसिटेट बनेल तितकेच जास्त दुधात फॅट येते. तर हे ॲसिटेट कशापासून बनते, तर फायबर रिच चाऱ्यापासून, जसे गव्हाचे भूस, सोयाबीनचे भूस, बेसिकली वाळलेल्या चाऱ्यापासून बनते. जास्त फायबर, जास्त ॲसिटेट आणि त्यामुळे जास्त मिल्क फॅट. यामुळे मित्रांनो आपण गाईला 1 ते 1.5 किलो वाळलेला चारा तिला दररोज दिला पाहिजेत. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोट केली असेल, ज्या गायी जास्त दूध देतात त्यांच्या दुधाला फॅट कमी लागते. याच्या पाठीमागचे कारण असे आहे, जास्त दूध जास्त दुधामुळे मित्रांनो त्या गायींना आपण असा चारा देतो ज्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते, जसे मुरघास. तर जास्त स्टार्चमुळे गाईच्या पोटात प्रोटीनचे प्रोडक्शन जास्त बनते, ॲसिटेट कमी बनते. जितके जास्त प्रोपिनेट बनते तितके जास्त गाईचे दूध वाढते. पण मग ॲसिटेट कमी बनल्यामुळे त्या दुधाला फॅट कमी लागते. तर मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट येतात मिल्क फॅट वाढवण्यासाठी, पण त्यांचा काही फायदा नाही. ॲक्च्युअल फॅट कशाने वाढते हे तुम्हाला आता समजलं असेल.